आणखी एका मोठी बातमी आहे। अमित शहांच्या बैठकीच्या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते पोहोचलेले आहेत। अमित शहांना निवेदन देण्यासाठी हे कार्यकर्ते पोहोचल्याची माहिती आहे। सरपंच देशमुख हत्या प्रकरणामध्ये त्यांनी भेटीची वेळ मागितली आहे, तर कार्यकर्त्यांकडून शहांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला जातोय। अमित शहा जे देशाचे गृहमंत्री आहेत आणि ते आता पुण्यामध्ये असताना त्यांना मराठा कार्यकर्ते हे निवेदन देण्यासाठी भेटण्याची वेळ मागतायत। अमित शहांच्या बैठकीच्या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते हे पोहोचलेले आहेत आणि अमित शहांना निवेदन देण्यासाठी ते प्रयत्न करताना दिसून येत आहेत। सरपंच देशमुख हत्या प्रकरणामध्ये त्यांनी भेटीची वेळ मागितल्याची माहिती समोर येते। त्यांच्याकडून निवेदन देण्यासाठी प्रयत्नही केले जात आहेत। दरम्यान त्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। अमित शहांना निवेदन देण्यासाठी जे कार्यकर्ते इथं पोहोचले होते त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि पोलिसांची ही व्हॅन त्यांना घेऊन पुढे गेल्याचं दिसतंय। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अभिजित पोटे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। अभिजित, काय सांगाल? मराठा क्रांतीचे जे कार्यकर्ते आलेले होते त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं दिसतंय, नेमकं काय म्हणणं होतं या कार्यकर्त्यांचं? फरा आपल्याला माहिती आहे की गेल्या रात्रीपासून खरं तर अमित शहा हे पुण्यात मुक्कामी आहेत। आज केंद्रीय गृह खात्याची महत्त्वाची बैठक, जो पश्चिम विभाग आहे त्या पश्चिम विभागाची महत्त्वाची बैठक जी आहे ती खरं तर पुण्यात होती। याच बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि गोवा आणि गुजरात अशा 2 राज्याचे अजून मुख्यमंत्री आणि सर्व गृह खात्याचे अधिकारी जे आहेत ते सगळे उपस्थित होते। आणि याच अमित शहांच्या दौऱ्यादरम्यान मराठा क्रांती मोर्चाचे जे कार्यकर्ते आहेत पुण्यातले, त्यांनी अमित शहांच्या भेटीची वेळ मागितली होती। बीड आणि परभणी प्रकरणात जो पोलिसांनी हलगर्जीपणा केला किंवा गृह खात्यानं हलगर्जीपणा केल्याचा आरोप या मराठी क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केला होता आणि त्याच संदर्भात आम्हाला केंद्रीय गृहमंत्र्यांना जे आहे ते निवेदन द्यायचं आहे आणि यासाठी केंद्रीय राज्यमंत्री जे मुरलीधर मोहोळ आहेत पुण्याचे, त्यांच्याकडे या भेटीची वेळ मागितली होती। पण ज्या वेस्टिन हॉटेलमध्ये अमित शहांची बैठक सुरू आहे तिथंच हे सगळे कार्यकर्ते पोहोचले होते, पण सुरक्षेच्या दृष्टीनं हे सगळे कार्यकर्ते आत जाऊ नये म्हणून पुणे पोलिसांनी चोख बंदोबस्त जो आहे तो फरा या सगळ्या परिसरात ठेवला होता। आणि जे कार्यकर्ते निवेदन देण्यासाठी आणि भेटण्यासाठी आले होते त्या सगळ्या कार्यकर्त्यांना जे आहे ते पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेलं पाहायला मिळतंय। आतमध्ये महत्वाची बैठक जी आहे ती गृह खात्याची सुरू आहे। स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री, सगळे जे मोठे नेते आहेत, खरं तर देशभरातल्या 3 ते 4 राज्यातून आलेले सगळे अधिकारी आहेत, त्यांची बैठक सुरू होती आणि याच बैठकीदरम्यान हे मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते जे आहेत ते पोहोचले होते आणि त्याच मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। केवळ भेटीची वेळ मागितली होती। गृह खात्याचं जे अपयश आहे ते अपयश आम्हाला केंद्रीय गृहमंत्र्यांना लक्षात आणून द्यायचे म्हणून आम्ही त्यांच्या भेटीची वेळ मागितली होती असं त्यांचं म्हणणं होतं। पण मात्र त्यांनी भेटीची वेळ दिली नाही आणि आम्हाला जे आहे ते ताब्यात घेतलं जातंय असं म्हणत या सगळ्या जे आहे ते मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना जे आहे ते आता पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेलं पाहायला मिळतंय। निश्चितच अभिजित, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या विषयीचे अपडेट आपण घेत राहूयात।